नमस्कार, मी सृष्टी पाटील. लोकशाही मराठी मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी. सावर्डेत मुंबई गोवा महामार्गाला 20 फूट लांबीचे तडे गेलेत. महामार्गाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे इथं रस्त्याला तब्बल 15 ते 20 फूट लांबीचे मोठमोठे तडे गेल्यानं महामार्गाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. काँक्रीटचा रस्ता होऊन अवघे 3 ते 3.5 वर्ष उलटली असतानाच रस्त्याची दुरावस्था झाल्यानं आता पुन्हा डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय. दहिवली फाटा ते डेरवण फाटा या दरम्यान एका लेनचं काम सुरू असल्यानं ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थानिक आमदारांच्या घरासमोरच महामार्गाची अशी दुरावस्था झाल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. गेल्या 15 वर्षात मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी 3 सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी भेटी दिल्या. मात्र वर्षानुवर्षे पाहणी, आश्वासने आणि डेडलाईन सुरू असतानाही रस्त्याची समस्या कायम असल्यानं आता नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आहे. मी आता उभा आहे आणि तुम्ही जर पाहाल रस्त्याचं आता काम चालू आहे. खरं तर काही दिवसापूर्वी या रस्त्याला मोठमोठे क्रॅक गेलेले होते, तडे गेलेले होते आणि त्यामुळे आता रस्त्याचं पुन्हा एकदा काम चालू झालेलं आहे. खरं तर हे जे काँक्रीटचं काम झालं आहे ते 3.5-4 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि 3.5-4 वर्षापूर्वी होऊन सुद्धा आता जर ही परिस्थिती असेल तर मग पुढे काय होईल आपण अंदाज लावू शकतो. सावर्डा ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आज जी सावर्ड्यामध्ये जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना मी एवढी विनंती करतो की साहेब, आपण 45 वर्षांमध्ये जो रखडलेला मुंबई गोवा जो महामार्ग आहे त्या महामार्गाची ही आज 4.5 वर्षामध्ये झालेली दुरावस्था आणि जो रस्त्याचं काम निकृष्टपणे झालेलं आहे त्याला पाण्याची गटार लाईन जी झालेली आहे ते साधं पाणी सुद्धा निघू शकत नाही. आता सध्या लेटेस्ट एक 4 दिवसापूर्वी आपल्या इथे ऍक्सिडेंट झाला. एक शिक्षक वर्गातला माणूस नाहक या हायवेच्या मुळे बळी गेलेला आहे. तरी कृपया मला शासनाला ही विनंती करायची आहे की आता हे जे रस्त्यावरून पाणी जात आहे ते नेमकं तुम्ही जॉईंटला जातंय पण ते पाणीचा जाण्याचा निचऱ्याचा मार्ग मोकळा नसल्यामुळे ह्या रस्त्याची ही दुरावस्था आहे. तर माझी नितीन गडकरी साहेबांना विनंती आहे की तुम्ही ह्या रस्त्याचं काम त्वरित लवकर करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. कॅमेरामॅन प्रफुल्ल समीर, राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.